एकुलती एकचा ट्रेलर जेव्हा पाहिला तेव्हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता तितकी वाढली नाही, परंतु जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा श्रिया पिळगावकरला आणखी अनेक चित्रपटात पाहण्याची इच्छा मात्र नक्की झाली। नुसतं सांगण्यापुरतं नाही, पण एकुलती एक चित्रपट खऱ्या अर्थाने नवीन आहे। हॉलिवूडच्या टीनेजर्सच्या सिरियल असतात ना, अगदी तशा। चित्रपटाची कथा आधुनिक आहे, खऱ्या खुऱ्या अर्थाने अर्बन आहे। घटस्फोटित जोडप्याची एकुलती एक मुलगी स्वरा आई बाबा दोघांनाही एकत्र कधीच पाहू शकलेली नाहीये। 18 वर्षे नागपुरात आईकडे मोठी झालेली स्वरा मग पुढे बाबांना भेटायला मुंबईत येते आणि मग बाप लेकीच्या अनोख्या नात्याची कथा सुरू होते। स्वराची आई आकाशवाणी केंद्रावर कामाला आहे, तर बाबा मोठे गायक आहेत। स्वराला अभिनेत्री व्हायचंय, पण तिचं पहिलं स्वप्न आहे की तिला तिच्या बाबांना भेटायचंय। तिला तिच्या बाबांकडून तिच्या हक्काची मिठी हवी आहे। कथा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहेच, परंतु या कथेला अधिक फुलवण्यासाठी त्याला अर्बन संवादाची गरज होती। इरावती कर्णिकने अतिशय उत्तम संवाद लिहिलेत, म्हणजे ते कुठेही हिंदीतून मराठीत ट्रान्सलेट केलेले संवाद वाटत नाहीयेत। श्रियाने ते संवाद खूप छान म्हटलेतही। एकुलती एक हा श्रिया पिळगावकरचा पहिला चित्रपट आहे असं कुठेही वाटत नाही, इतका तिचा अभिनय मॅच्युअर्ड आहे। बाबांकडून हक्काची मिठी मागणारा तिचा सीन खरोखरच कौतुकास पात्र आहे। दुःखात किंवा रडताना होणारा स्वराचे निर्विकार कन्फेशन, ज्यात आई बाबा दोघांची तक्रार, हे सगळं खूप मार्मिक होणं गरजेचं होतं आणि ते श्रियाने अगदी सहज आणि नॅचरली केलंय। म्हणूनच म्हटलं की श्रिया पिळगावकरचा पहिला चित्रपट आहे असं कुठेही वाटत नाही। सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांच्या अभिनयाबाबत बोलण्याची तर गरजच नाहीये। असं असलं तरी संपूर्ण चित्रपटात स्वरा आणि तिचे बाबा एकामागून एक सीन्स मध्ये दिसत राहतात, त्यामुळे इंटरव्हल नंतर चित्रपट रेंगाळतोय असं वाटू लागतं, पण मग चित्रपट आटोपता घेतो। थोडक्यात काय, चित्रपटाची एंटरटेनमेंट व्हॅल्यू टिकवण्याचा एक यशस्वी प्रयत्न इथे दिसतो। चित्रपट टेक्निकल बाबींमध्ये सरस असणार यात शंकाच नाही, परंतु एक आवडेल अशी गोष्ट अशी आहे की चित्रपटाची एडिटिंग खूपच छान झालीय। सीन योग्य वेळी संपतो। चित्रपट भावनिक असल्याने त्यात ओव्हर ड्रामा होऊ नये याचीही खास काळजी घेतलीये। तरीही असे 2-3 प्रसंग आहेत जे तुम्हाला हळवे बनवतात, पण ते तुम्हाला फार छानही वाटतं। जर तुम्ही पक्के मराठी कॉलेज गोईंग गर्ल किंवा बॉय असाल तर हा चित्रपट तुम्हाला आपल्यातला एक चित्रपट नक्की वाटेल। नेहमीच्या मराठी संस्कृतीपेक्षा खरंच काहीतरी अर्बन पाहायचं असेल तर एकुलती एक प्लीज मिस करू नका, नक्की बघा। राजश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत। नमस्कार, मी श्रिया पिळगावकर। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।